नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोश्वास प्राणी मात्र. वृक्षवल्लीसह सर्वांची जीवन, करीतो पालन जगामाची. वायूच्या योगाने हवा शुद्ध होती, प्राण्या सुख देती निशिदिनी. मानवांनो तुम्ही ईशा नित्य भ्यावे, सर्व सुखी व्हावे ज्योती म्हणे. याचा अर्थ, देवाने निसर्गाने सर्वांसाठी एकच हवा निर्माण केली आहे. सर्व सजीव त्या हवेतून श्वास घेतात. झाडे, वेली तसेच सर्व सजीवांचे जीवन ही हवा टिकवते आणि जगात सर्वांचे पालन करते. वायूमुळे हवा शुद्ध राहते. ती स्वच्छ हवा सर्व प्राण्यांना सुख आरोग्य देते. ज्योतिबा मानवांना सांगतात की हे सत्य नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे सर्वजण सुखी राहतील. एकूण भावार्थ असा सांगता येईल की या अखंडाद्वारे ज्योतिबा हवेचे महत्त्व सांगत आहेत. हवा सर्व सजीवांसाठी समान असून ती जीवन टिकवते. म्हणून मानवाने निसर्गाचे संरक्षण करून सर्वांच्या सुखाची काळजी घ्यावी. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने सर्वांना विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.